नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण उंदरगावामध्ये आहे. उंदरगावमध्ये यावर्षी प्रचंड मोठी पूर परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रानं नाही तर देशानं बघितली. या नदीकाठ शिना नदीकाठची जी परिस्थिती आहे ती पूर्ण देशभरामध्ये माहिती झाली. तर आज आपण द्राक्षाचे उंदरगावमधले प्लॉट बघत असताना ज्या शेतकऱ्यांनी सातत्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत काम केलं आणि म्हणजे आत्मविश्वास न ढळू देता ज्यांनी काम केलं. आता आपण एका छोट्याशा बालाजी मोठे म्हणून शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये उभा आहे मी. तर त्या शेतीमध्ये बघताना असं जाणवतं की त्याचं जे काम आहे तो कंटिन्यू धडपडत राहतो. पूर परिस्थितीमध्ये पण त्यांनी द्राक्षेत कंटिन्यू काम करण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ज्याच्या बागा चांगल्या राहिल्या किंवा उत्तम राहिल्या त्या बागांना अतिशय चांगल्या पद्धतीची घडनिर्मिती जर तुम्ही बघितली तर या प्लॉटमध्ये आल्यानंतर असं जाणवतं की हे बघा, प्रत्येक फुटीमध्ये आता ह्या घडाची साईज केवढी आहे आणि घड केवढा आहे बघा. हे प्रत्येक फुटीला 2 घड आहेत. काडीला किमान 6 ते 7 घड पडलेले दिसतात. म्हणजे जवळजवळ 150 घडाच्या आसपास सरासरी घडाची या बागेमध्ये. आता आपल्याला एवढा माल ठेवता येणार नाही, तो नंतरचा विषय आहे. परंतु मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की 70 फूट धरण आहे उंदरगावमध्ये आणि अशा गावामध्ये बरं असं नाही की गेल्या वर्षी पण या प्लॉटमध्ये 4 टनाच्या पुढं बेदाणा निघलेला आहे. आणि म्हणजे आपल्याला जी शेतकऱ्याची तरुण पोरं म्हणजे कारणं सांगतायत त्यांनी कुठंतरी आपल्या चुका ज्या झाल्यात वर्षभराच्या कामामध्ये ते अशा प्लॉटमध्ये येऊन, कारण द्राक्षी शेती ही 20 वर्षाचं पीक आहे. त्याच्यामुळं तुमच्या चुकावर आपण समजावून दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण कुठं चुकलो ही स्वतः चिंतन करून आणि अशा प्लॉटमध्ये जाऊन त्यांनी काय बदल केले ही स्वतः तुम्हाला तरुणांना शिकावं लागणार आहे. द्राक्ष शेती ही PGR कंपन्यांना किंवा तुम्ही जी दुकानदार आहे ती दुकानदाराला विचारून कधीही शेती करून चालणार नाही. तर शेती ही तुम्हाला तुमच्या अनुभवातून आणि तुमच्या मित्र कंपनी जी काय शास्त्रज्ञ आहेत, ते सायंटिस्ट आहेत, त्या लोकांकडनं तुम्हाला त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन तुम्ही जोपर्यंत स्वतः त्याच्यामध्ये ट्रेन होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे राहणार नाहीत आणि जो अंदाधुंद खर्च असतो तो थांबतो. जर गरज आहे तिथे स्प्रे गेला आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुमची बचत ही सुद्धा उत्पादन होऊ शकते. आणि द्राक्ष शेतीमध्ये ह्या गोष्टीची सातत्यानं गरज राहते. आणि द्राक्ष शेती करत असताना एखादी गोष्ट जरी इकडं तिकडं झाली तर तुम्ही ज्या तरुणांच्या प्लॉट आदर्श आहे किंवा सक्सेस आहे त्या प्लॉटचे त्यांनी काय केलंय आणि सगळ्याचा विचार घेऊन तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आपलं पीक ही 20 वर्षाचं आहे हे कायमस्वरूपी डोक्यात ठेवा आणि स्वतः त्याच्यातलं ज्ञान त्याच्यामध्ये प्रयोग स्वतः न करता दुसऱ्याने केलेल्या प्रयोग किंवा दुसऱ्याने केलेल्या ज्या गोष्टी आहेत द्राक्ष शेतीतल्या ती बघून त्याच्यातले चांगले अनुभव एकत्रित करून तुम्ही शेती करावी. मग ती फळशेती द्राक्ष असू द्या, केळी असू द्या, आंबा असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, फळशेतीशिवाय भविष्यकाळामध्ये शेतीला पर्याय नाही. ह्या गोष्टी मी सांगण्याच्या मागचं कारण आहे की यावर्षी गेल्या वर्षी दर होतं, यावर्षी पण दर राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आणि पुढं सुद्धा भविष्यकाळामध्ये दर राहण्याची शक्यता द्राक्षामध्ये जास्त जाणवते. त्याचं कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातली जी वाईट होत चाललेली अवस्था आहे किंवा तासगाव पॉकेटमध्ये पण द्राक्षाचा आलेख वर जात नाही आहे, तो थांबलाय किंवा खाली आलाय. तर या गोष्टी बघता आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीवर थोडंसं लक्ष द्यावं. आणि तरुणांसाठी ही गोष्ट आता कुठल्याही प्रकारची अवघड गोष्ट नाही, कारण नाही म्हणलं तर आता बऱ्यापैकी 90% जास्त कुटुंबामध्ये सुशिक्षित पोरं आहे ती आणि त्यांचं बऱ्यापैकी इंग्लिश त्यांना जेवढं शेतीला लागतं तेवढं समजू शकतं किंवा वाचता येईल. त्याच्यामुळं तुम्हाला शिकण्यासाठी याच्यामध्ये जास्त काळ, जसं आम्ही कमी शिकलेल्या लोकांना वेळ गेला त्याच्यामध्ये 10-20 वर्षाचा, तेवढा वेळ तुम्हाला लागणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाला निश्चित तुम्हाला यश येईल. नमस्कार.